वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। सो बघा, मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। कारण बरेचसे कमेंट्स येत असतात की नवीन डिझाइन सांग आणि त्याबरोबर मी टाकण्याचा प्रयत्नही करत असते आणि आजची सुद्धा डिझाइन खूप सुंदर युनिक आहे आणि नक्कीच ह्या डिझाइन आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। कारण होतं काय की त्याच डिझाइन बघून आपल्याला सुद्धा कळत नाही की डिझाइन कशी बनवावी। त्याचबरोबर मी तुम्हाला या संपूर्ण डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवणं खूप सोपं जाईल। त्याचबरोबर खूप काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे फिनिशिंगसाठीच्या, तर त्या नक्की फॉलो करा। म्हणजे तुम्हाला ही डिझाइन फक्त बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपी जाईल। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा छान असं ॲक्च्युली ही लेस आहे, खूप सारे त्यावर स्टोन आहे, खूप मस्त असं एम्ब्रॉयडरी वर्क सुद्धा केलेलं आहे आणि आता खूप कमी लेस उरलेली आहे खरं तर। आणि इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउजचा बॅक पार्ट। अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीही आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे जी काही लेस आहे तर ती एकदम थोडी उरलेली आहे, पण खूप छान डिझायनर आहे। कारण जेवढी लेस होती ना त्यामध्ये बऱ्यापैकी लेस आपली ही बाहीसाठी गेलेली आहे, त्यामुळे बॅक पार्टसाठी खूप कमी लेस उरलेली आहे। तर अशा वेळेस आपल्याला डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही, तर एकदम छान छोटीशी डिझायनर आजची ही लेस वापरून खूप सुंदर असे आपण लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाउजचं म्हणजे बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी सहजच कटिंग आणि स्टिचिंग करता येईल। तर बघा, ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून घ्यायचं आहे पूर्ण शोल्डरचं निम्म, म्हणजे 7 घेतलेला आहे, पूर्ण शोल्डर होतं 14 आणि 4 इंच गळारुंदी घ्यायची आहे। तर हा बोटनेक ब्लाउज आहे त्यामुळे त्याचं शोल्डर आपण जास्त घेतलेलं आहे। जेवढं शोल्डर घेणार आहोत तेवढाच मुंडा टाकायचा, एकला क्रॉसमध्ये मार्किंग करून आपण बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे। त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन ॲड करायचं असतं। तर बघा, 8 अधिक 2 असं टोटल 10ला मार्किंग करून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण जो काही आपला अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तिथे करून घेणार आहोत। तर बघा, मग गळारुंदी वरच्या साईडला ऑलरेडी आपण मार्किंग केलेली आहे, त्यानंतर खालच्या साईडला आता आपण मार्किंग करून घेऊयात। तर बघा, मग इथून आता 3 इंचाला मार्किंग करायची आहे, त्यानंतर त्याखाली 1 इंच मार्किंग केलेली आहे। आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, खालचा जो काही डिस्टन्स आहे तर तो आपली लेस किती ब्रॉड आहे त्यावर डिपेंड आहे। त्या लेसचं मेजरमेंट अधिक अर्धा इंच आपलं कमरेच्या पार्टमध्ये जाणार आहे, तर तेवढं असं टोटल 3.5 खालूनच मी मार्किंग केलेली आहे, म्हणजे हे मधलं किती राहिले 6.5 जवळजवळ। ठीक आहे, आणि इथे सुद्धा आता 4 इंच गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची प्रत्येक पॉईंटला। आणि यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने आपण हे पॉईंट जोडून घेऊयात, तर वरती एक बॉक्स तयार होईल आणि खाली एक बॉक्स तयार होईल। म्हणजे ही आपली बेसिक स्टेप आहे, बोटनेकचा कुठलाही गळा असो सगळ्यात आधी ह्या पद्धतीने आपल्याला मार्किंग ही करावीच लागते। आणि वरच्या साईडला सिंपल गोलगळा असतो, खरं तर तिथे तुम्ही पानगळा सुद्धा घेऊ शकतात, पण मी आता सध्या इथे सिंपल गोल घेतलेला आहे। त्यानंतर आता इथून पुन्हा एक 4 इंचाची मार्किंग करून घेऊयात आपण आणि हा पॉईंट सरळ इथे जॉईन करून घेतलेला आहे। ठीक आहे, आणि आता आपल्याला जो काही शेप आहे तर त्याची मार्किंग करायची आहे। तर खरं तर बघा, थोडा वेगळ्या पद्धतीचा शेप आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या, मी पण अतिशय सावकाश दाखवते। बघा, इथून थोडासा कर्व घ्यायचा आहे, खूप पण नाही घ्यायचा, जरा मीडियम। त्यानंतर इथून असा गोलाकार शेप द्यायचा आहे आपल्याला, बघा, एक टर्न आणि त्यानंतर डायरेक्ट दुसरा टर्न सेंटरला पानगळ्याच्या शेपमध्ये। ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही गळ्याची मार्किंग फेंट केलेली आहे। आता ती डार्क करून घेऊयात आपण। नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की कशा पद्धतीने हा कर्व दिलेला आहे। खरं तर हे बघा, डार्क करते मी। आता तुम्हाला जर कॅनव्हास पेपर लावून ही डिझाइन बनवायची असेल तर सेम हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर सुद्धा करून घ्यायची, पण आता आज आपण बिना कॅनव्हास पेपरचेच हा जो काही गळा आहे तर ते रेडी करणार आहोत। सो त्यामुळे जी मार्किंग केलेली आहे ना तर तिथे डायरेक्ट आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। फक्त एवढंच पॉईंट आहे की कटिंग करताना शेप वगैरे कुठेही पुढे मागे वगैरे व्हायला नको, त्याची थोडीशी आपल्याला इथे खरं तर काळजी
घ्यायची आहे. ठीक आहे, तर ते व्यवस्थित एकावर एक मी ते सेट करून घेतलं. आणि यानंतर आता जो काही खालचा शेप आहे ना तर तो कट करूयात. तर बघा डायरेक्ट खरं तर इथूनच सुरुवात करायची आहे आता आपल्याला. आणि बघा जसं जसं गोलाकार शेप येतोय तसं तसं कट करायचं आहे. इथपर्यंत एक टर्न आहे आणि त्यानंतर इथून मी म्हटल्याप्रमाणे गोलाकार शेप घेत सेंटरला डायरेक्ट पानगळ्याचा आकार खरं तर आपण इथे दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आता जो काही वरचा गळा आहे ना गोलाकार शेप तर तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात. आणि फायनली आता आपली इथे गळ्याची मार्किंग आणि कटिंग असं दोन्ही करून झालेलं आहे. सो आता आपण हा बॅक पार्ट स्टिच करायला इथे खरं तर सुरुवात करूयात. तर बघा मग त्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात आधी आपला ब्लाऊजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट त्यावर ठेवायचा आहे बघा या पद्धतीने. आणि आता पिना लावून घेऊयात. तर सेंटरला एक पिन, दोन्ही साईडला एक एक अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे. खरं तर दोन्ही साईडच्या शोल्डरला जरी पिना लावल्यात तरीसुद्धा चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर हे व्यवस्थित आता पिना लावायचे आहे. कुठेही खालचा पार्ट किंवा वरचा गळा काहीही आपलं एक्स्ट्राचं होणार नाही, कारण बऱ्याचदा गळा स्प्रेड होण्याचे चान्सेस असतात. सो तेवढी एक आपल्याला फक्त इथे काळजी घ्यायची आहे, बाकीचं काही नाही. ठीक आहे, तर बघा मग मी इथे पिना लावून घेतलेला आहे आणि आता आपण इथे स्टिच करूया. तर सगळ्यात आधी जो काही खालचा शेप आहे तर तिथे टिप मारून घेऊया. तर तिथे आता आपल्याला खालच्या साईडने म्हणजे जो काही पार्ट आपला कमरेच्या साईडला येतोय ना खरं तर तिथे आपल्याला अर्धा इंच मार्जिन पकडायचं आहे. तर बघा इथून स्टार्ट करूयात आता. तर व्यवस्थितच पकडायचं आहे बघा. इथून इथपर्यंत टिप मारल्यानंतर जो काही आपला आता गळ्याचा पार्ट स्टार्ट होतोय तर तिथे आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन पकडायचं आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. म्हणजे कमरेच्या साईडला अर्धा इंच मार्जिन आणि जो काही गळ्याचा पार्ट आहे तिथे पाव इंच. लक्षात राहू द्या, पाव इंच हे मार्जिन एकसारखं संपूर्ण गळ्याला राहिलं पाहिजे. तुमच्या लक्षात येईल की मी अतिशय सावकाशाने काळजीपूर्वक खरं तर इथे टिप मारून घेत आहे, कारण की आपल्याला कॅनव्हास पेपर न लावता ही डिझाईन बनवायची आहे. तर हा गळ्याचा आकार परफेक्ट येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. खरं तर त्यासाठी आपल्याला अतिशय सावकाश थोडं थोडं पकडत पुन्हा पुन्हा सांगते एकसारखं मार्जिन पकडायचं आहे, कारण की मार्जिन थोडं जरी कमी जास्त झालं तरीसुद्धा लगेचच तुमचा गळ्याचा शेप चेंज होऊ शकतो. सो तसं व्हायला नको, त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक खरं तर आपल्याला इथे ही टिप मारून घ्यायची आहे. तर बघा मग फायनली एकदम व्यवस्थित सावकाशपणे आणि फिनिशिंगची काळजी घेत घेत खरं तर आपण इथे संपूर्ण जो काही आपला मधला शेप होता गळ्याचा आकारच खरं तर तिथपर्यंत टिप मारलेली आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे पुन्हा कमरेच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच एवढं मार्जिन पकडून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता यानंतर काय करायचं, लगेचच जो काही वरचा गोलाकार शेप आहे ना खरं तर तिथे सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आणि बघा तिथे सुद्धा आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत खरं तर टिप मारून घ्यायची आहे. आता ही टिप मारून झाल्यानंतर वरचा जो काही गोलाकार शेप आहे त्याच्यामध्ये आणि खालच्या शेपमध्ये जे काही एक्स्ट्राचं आहे त्याचबरोबर कमरेच्या साईडला सुद्धा काही एक्स्ट्राचं असेल तर ते आपल्याला इथे खरं तर कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा मग अतिशय सावकाश आणि खरं तर काळजीपूर्वक मी इथे हे कट करून घेत आहे. आणि इथे काहीही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवण्याची खरं तर आपल्याला गरज नाही आहे. ठीक आहे, आणि मी म्हटल्याप्रमाणे आता वरचा जो काही गोलाकार शेप आहे ना तर त्याचंसुद्धा आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आता ह्या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर बघा इथे खालचा जो काही मधला शेप आहे त्यालासुद्धा कट्स मारायचे आहे. महत्त्वाचा पॉईंट हा आहे की कट्स मारताना काळजी घ्यायची आहे की आपल्या ब्लाऊजला कुठेही एक्स्ट्रा कट जायला नको, जेणेकरून आपली फिनिशिंग वगैरे बिघडायला नको, ब्लाऊज बिघडायला नको यासाठी. ठीक आहे, तर बघा मग कट्स मारून झाल्यानंतर आता आपण ह्या पिना काढूयात. आणि ना आपल्याला हा जो काही मधला पार्ट आहे ना तेवढाच पार्ट फक्त अवेलेबल आहे, त्यातून आपल्याला हा पार्ट खरं तर उलटा करायचा आहे बघा. तर अतिशय सावकाश प्रेस करत अलगत अलगत आपल्याला ओढत ओढत तो काढायचा आहे. अजिबात खेचायचं नाही आहे, खेचलं की बऱ्याचदा त्याचं जे काही आपले शिलाई मारलेली आहे तर ती उसवण्याचे चान्सेस असू शकतात. त्याचबरोबर शेप व्यवस्थित प्रॉपर सेट करायचा आहे. कानेकोपरेसुद्धा बाहेर आपल्याला काढायचे आहे. तसे जास्त काही कानेकोपरे नाही आहेत, थोडेसेच आहे, बट ते सुद्धा. आणि मधला जो काही पानगळ्याचा शेप आहे तर तो सुद्धा व्यवस्थित येणं तितकंच गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप.
तर बघा मग आता दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप आहे, तर ही तुम्ही आठवणीने आवर्जून फॉलो करायची आहे, जेणेकरून तुमचंसुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित कॅनव्हास पेपर न यूज करता सुद्धा एकदम परफेक्ट असा डिझाईनचा गळा नक्कीच रेडी होईल. आता बघा मधल्या शेपला सुद्धा आपल्याला खरं तर दापटीप देताना थोडा टाईमच लागणार आहे, कारण की इथे कानेकोपरे आहेत. जिथे कानेकोपरे असतात ना, खरं तर तिथे आपल्याला अतिशय सावकाशपणे काळजी घेत आणि शेप मेंटेन ठेवत दापटीप द्यावा लागते. म्हणजे साधी आधीची टीप असो किंवा दापटीप असो, दोन्ही वेळेस आपल्याला थोडीशी तिथे एक्स्ट्राची काळजी ही घ्यावाच लागते. तर हा पॉईंटसुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे, तर तो तुम्ही नक्कीच लक्षात राहू द्या. आणि बघा मग फायनली एकदम प्रॉपर असं व्यवस्थित थोडं पकडत आपण इथे दापटीप दिलेली आहे. आणि खरं तर कंटिन्यू लगेचच ते आपल्या कमरेच्या साईडला सुद्धा येतच आहे, त्यामुळे मग आपलं काम अजूनच जरा सोपं होत आहे. तर बघा मग कंटिन्यू मी म्हटल्याप्रमाणे कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घेतलेली आहे. तर आपण एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित इथे संपूर्ण व्यवस्थित दापटीप दिलेली आहे. त्यानंतर जो काही वरचा गळा आहे ना, तर तिथे सुद्धा आपल्याला दापटीप द्यायची आहे. तर तिथे सुद्धा आपल्याला व्यवस्थित दापटीप देऊन घ्यायची आहे. आणि खरं तर तिथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, म्हणजे आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडायला नको. ठीक आहे. तर बघा मग एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपली दोन्ही पार्टला इथे दापटीप देऊन झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. तर बघा मग आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे खरं तर आपल्याला पकडायचं आहे, कारण कटिंग करताना हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. तर हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर टीप मारताना कुठेही गोळा जाणार नाही, तिरकं जाणार नाही, कमी जास्त होणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे खरं तर काळजी घ्यायची आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे इथे खरं तर तुमच्या लक्षात येईल की ही टिपसुद्धा मी अतिशय सावकाशपणे मारत आहे, कारण की फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे. मी नेहमीच सांगत असते की नुसते डिझाईन शिवणं किंवा ब्लाऊज शिवणं नाहीच, तर ते प्रॉपर फिनिशिंगसुद्धा म्हणजे फिनिशिंग सहित स्टिच करणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं. तर बघा मग फायनली एकदम प्रॉपर असं आपण इथे टिप मारून घेतलेली आहे. आता यानंतर काय करायचं आहे की ब्लाऊजचा जो काही आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपण कट करून घेऊयात, म्हणजे परफेक्ट मापाचा आपला बॅक पार्ट खरं तर रेडी होईल. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण खरं तर थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून आपल्याला ते स्टिच करणं सोपं जावं. म्हणूनच गळा रेडी झाल्यावर अस्तर मेन फॅब्रिक जोडून जे काही ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कटिंग करून परफेक्ट मापाचा पार्ट आपण रेडी करत असतो पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. आता यानंतर हा जो काही मधला पार्ट आहे ना तर तो कट करून सेपरेट करूयात, जेणेकरून आपली जी काही डिझायनर छान लेस आहे तर तिथे आपल्याला परफेक्ट मार्किंग करता येईल. तर बघा मग ही लेस तुम्ही अशी किंवा अशी कशीही लावू शकतात. आणि आता हे बघा, ठीक आहे. तर सेंटरपासून जी काही आपली मार्किंग आहे ना तर ती आपण इथे खरं तर करून घेऊयात. आणि इथे अर्धा इंच आपला कमरेच्या पार्टमध्ये सुद्धा गेलेला आहे. तर बघा मी इथे ह्या पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे आणि इकडनं सुद्धा. ठीक आहे. आता जिथे टीप येणार आहे तर तिथले स्टोन काढून घ्यायचे आहे, कारण ह्या लेसला खूप सारे स्टोन आहे. मसी तुटण्याचे, अटकण्याचे आणि आपले कामं वाटण्याची म्हणजे शक्यता खूप असते खरं तर. त्यामुळे आठवणीने जिथे शिलाई येणार आहे तिथले स्टोन आधीच काढून घ्यायचे. तर बघा मी सुद्धा बऱ्यापैकी स्टोन इथे काढून घेतलेले आहे. आणि आता इथे ह्या पद्धतीने ठेवून आपण टीप मारून घेऊयात. ठीक आहे. तर इथे आधीच आपण पिनासुद्धा लावून ठेवू शकतात, जेणेकरून आपल्याला स्टिच करणं पुढचं सोपं जावं आणि आपलं म्हणजे फिनिशिंग परफेक्ट यावी. फिटिंग वगैरे आपल्याला जेवढं पाहिजे नाही त्याच पद्धतीत त्याच लेवलमध्ये लागलं जावं, त्यासाठी ही स्टेप खरं तर खूपच इम्पॉर्टंट आहे. मी पुन्हा व्यवस्थित इथे चेक करून घेते, जेणेकरून कमी जास्त कुठेच व्हायला नको. तर बघा मी पिन लावून घेतलेली आहे. सेम जी काही दुसरी मार्किंग आहे ना तर त्या लेवलला सुद्धा ठेवून आता आपण इथे पिन लावून घेऊयात. ही मार्किंग थोडीशी डार्क केलेली आहे बघा मी, आणि इकडून पण. ठीक आहे. आता इथे पण आपण ही पिन लावून घेऊयात. आता बघा जे पिना लावलेल्या आहेत ना तर व्यवस्थित सेट झालेलं आहे. आणि आता आपल्याला इथे टीप टाकून हे जोडून घ्यायचं आहे. तर आता आपण हे जोडायला खरं तर इथे आता सुरुवात करूयात. तर बघा स्टार्टिंगला काय करायचं आहे, डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही बघा. आणि मग इथे शेवटीसुद्धा आपल्याला डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा एका साईडने एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण लावून घेतलेलं आहे. सेम आता दुसऱ्या साईडला सुद्धा तसंच टिप टाकायची आहे. स्टार्टिंगला डबल टिप द्यायची आहे बघा, आणि कंटिन्यू पुन्हा शेवटीसुद्धा.
म्हणजे सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप दिल्याने तिथे ते पॅक होतं आणि तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहत नाही. याचाच अर्थ आपला ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होत नसतो. ठीक आहे. तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला एवढा पार्ट इथे फायनली रेडी झालेला आहे. आता यानंतर आपल्याला इथे लेस लावायची आहे. तर बघा मी गोल्डन थोडीशी मॅट फिनिश म्हणजे जी लेसला मॅच होते ना, तर त्या टाईपमध्ये इथे लेस घेतलेली आहे. कारण गोल्डनमध्ये सुद्धा खूप शेड असतात आणि कडेकडेने जो काही आपला आकार आहे बरोबर तिथे लावायचे आहे. जिथे कानेकोपरे आहेत तिथे व्यवस्थित आपल्याला ती फोल्ड करून सुद्धा लावायची आहे. तर बघा मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठलीही लेस यूज करू शकता. तुमच्या लेसला मॅच होणारी, जर काठ असेल तर काठाला, ब्लाऊजला मॅच होणारी कुठली, सिल्वर, गोल्डन किंवा कशी. ठीक आहे. सो इथे सुद्धा मी बऱ्यापैकी ब्रॉड लेस घेतलेली आहे खरं तर आणि इथे कानाकोपऱ्यावर व्यवस्थित फोल्ड करते. ॲक्च्युली बऱ्याचदा काय होतं की ब्लाऊजचा शेप असा छान येतो, पण ज्यावेळेस आपण त्याला लेस लावतो तर लेस जर का प्रॉपर लागली गेली नाही तर मग तिथून आपले सगळं फिनिशिंग बिघडू शकतं. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय सावकाश काळजीपूर्वक खरं तर इथे आपल्याला लेस लावून घ्यायची असते. मी पुन्हा सांगते, जिथे गोलाकार, जिथे कानाकोपऱ्या असतात तिथे आपल्याला ती लेस व्यवस्थित फोल्डसुद्धा नक्कीच करायची असते. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक आपण इथे ही लेस लावून घेत आहोत. कुठेही गळ्याचा शेप चेंज व्हायला नको याची काळजीसुद्धा खरं तर आपल्याला इथे घ्यायची आहे. आणि कडेकडेने मी लावलेली आहे, कुठेही काहीही मार्जिनसुद्धा खरं तर सोडलेलं नाही आहे. आणि सुरुवातीला आणि इथे खाली शेवटी आपल्याला ती लेस फोल्ड करून घ्यायची आहे, म्हणजे तिथून धागे निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि लेससुद्धा लवकर खराब व्हायला नको. आता ह्या लेसला आपण डबल टिप देऊन घेत आहोत. तर बघा मी नेहमीच सांगत असते, लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो त्याला डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्त्वाचं म्हणजे लेस आपली पॅक लागली जाते, ती कुठल्याही पद्धतीत कशाही प्रकारे तरंगत नाही, फिनिशिंग खूप सुंदर येते. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे आठवणीने तुमची लेस जाड बारीक कशीही असो त्याला डबल टिप देऊन घ्यायची. तर बघा मग एकदम प्रॉपर असं आपण इथे थोडं थोडं पकडत खरं तर इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे. आणि फायनली ह्या शेपला एकदम छान अशी व्यवस्थित लेससुद्धा लावून घेतलेली आहे. ठीक आहे. आता यानंतर जो काही वरचा गोलाकार शेप आहे ना, तर खरं तर तिथेसुद्धा आपल्याला हीच लेस लावायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरी लेस इथे यूज केली तरीसुद्धा चालेल, पण मी सेम हीच लेस यूज करणार आहे. कारण दुसरी यूज करण्याची खरं तर गरज नाही आहे. कारण की जो काही पानगळ्याचा टोकदार पार्ट आहे ना तो आणि वरच्या गळ्याचा, तर हा आपल्याला खरं तर थोडासा असा जॉईंट टाईप करायचा आहे. सो त्यासाठी तर बघा मग एकदम व्यवस्थित काठोकाठ इथे लेस लावून घेतलेली आहे. आणि खरं तर आता ही जी काही लेस आहे ते इथे सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. म्हणजे कुठेही लेस लावली तरीसुद्धा डबल टिप देऊनच घ्यायची. ठीक आहे. आणि त्याचं कारण तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगण्याची सुद्धा गरज मला तरी आता वाटत नाही आहे. तुम्ही सुद्धा आठवणीने डबल टिप देऊनच घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर एक्स्ट्राची मी इथे कट करून घेतलेली आहे. आणि यानंतर आता काय करायचं आहे, आपल्या बॅक साईडला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा मग इथे आता सेंटरपासून आपल्याला 5 इंचाला खरं तर मार्किंग करायची आहे, अर्धा इंच साईडला, आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे. आणि जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे बरोबर तिथेच आपल्याला बघा ह्या पद्धतीने तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्सला नेहमी आपल्याला डबल टिपसुद्धा द्यायची आहे आणि शेवटी लॉक करून घ्यायचं, जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होईल आणि तिथून खराब होण्याचे चान्सेस राहणार नाही, म्हणजेच लवकर शिलाई निघणार नाही. कारण बऱ्याचदा काय होतं की जे काही बॅक साईडचे टक्स असतात ना तिथून लवकर ब्लाऊज उसवायला सुरुवात होते आणि त्यामुळे मग संपूर्ण ब्लाऊज खराब होतो लवकर. ठीक आहे. त्यामुळे काय करायचं, पूर्ण टक्सला पण डबल टिप द्यायची आणि स्टार्टिंगला एंडिंगला सुद्धा आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा मग फायनली दोन्ही साईडला आपण एकदम परफेक्ट प्रॉपर असे बॅकला टक्स टाकून घेतलेले आहे. तुम्ही ते बघू शकता, ते सुद्धा एकदम प्रॉपर असं फिनिशिंग्स आहे. ठीक आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे की जे काही मणी मिळतात बाजारामध्ये, खूप वेगवेगळ्या प्रकारचे मणी असतात, तर ते यूज करून इथे एकदम छोटे छोटे हँगिंग्स करायचे आहे. खूप मोठे सुद्धा करायचे नाही आणि खरं तर कमी करायचे आहे, खूप पण करायचे नाही आहे. तर बघा मग इथे रेड अँड गोल्डन कलर घेतलेला आहे मी. इथून बघा सुई सगळ्यात आधी टाकायची. त्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला जे काही गोल्डन मनी असतात ना तर ते 3 ओवून घ्यायचे आहे. तुम्ही 4, 5, 6 असे पण होऊ शकतात, तुम्हाला किती लॉंग हवा आहे, पण मी एकदम छोटेसे बनवत आहे, खूप मोठे बनवत नाही आहे. आणि त्यानंतर रेड कलरचा, आणि मग ते बघा एक त्याच्या खाली गोल्डन असतो आणि तो सोडून एक वरती पुन्हा ओवून घ्यायचं. ठीक आहे. तर हे कसे हँगिंग करायचं ते याचा व्हिडिओसुद्धा मी याआधी टाकलेला आहे, एक तयार ब्लाऊजला कसं वर्क करायचं त्यामध्ये. सो तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तसंही मी तुम्हाला सांगते, एकदम सोपं आहे बघा. इथून फक्त टाकून घ्यायचं, 3 मणी टाकायचे, नंतर
त्यानंतर आपला जो काही रेड मनी आहे तो टाकायचा आणि पुन्हा एक गोल्डन मनी टाकायचा लास्टला त्यानंतर. आणि मग तो गोल्डन मनी सोडून पुन्हा रिटर्न आपल्याला ही सुई खरं तर इथे ओवून घ्यायची आहे आणि पुन्हा पॅक करून घ्यायची आणि ते गाठ देऊन पॅक करून घ्यायचं. ठीक आहे. एक सेंटरला, एकीकडच्या कोपऱ्याला आणि एक तिकडच्या कोपऱ्याला असे टोटल 3 लावून घ्यायचे आहे. मला असं वाटते थोडे मोठे लावले असते तरी छान वाटले असते, बट ठीक आहे असो. मी इथे जरा किंचितसे छोटे छोटेच लावलेले आहे. असंही घातल्यानंतर हा गळा खूप डीप होणार आहे आणि त्यावर छोटे छोटे लटकन छान असं उठून सुद्धा दिसतील. सो मग एवढं जरी केलं तरी सुद्धा चालेल, कारण बऱ्याचदा डिझाईन असं बघण्यापेक्षा ब्लाऊज पूर्ण रेडी झाल्यावर ज्यावेळेस आपण घालू त्यावेळेस तो जास्त छान दिसत असतो. तर बघा मग अशा पद्धतीने फायनली आपली ही खूप सुंदर अशी बोटनेकमध्ये लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. इथं सेंटरला सुद्धा आपल्याला एक गोल्डन मनी लावायचं आहे किंवा एखादा छोटासा पॅच किंवा गोल्डन बटन. तर बघा मला असं वाटतं इथे बटन ठेवलं तरी सुद्धा ते छानच दिसत आहे. सो फायनली खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन आपली इथे रेडी झालेली आहे. छान असा डिझायनर लुक आलेला आहे. खरं तर लेस खूप सुंदर डिझायनर होती आणि त्या लेसमुळेच आपल्या ह्या ब्लाऊज डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे. तर बघा मी संपूर्ण डिझाईनची तुम्हाला कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या कस्टमरला सुद्धा आवडेल आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे. तर बघा मग फायनली आज मी तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे आय होप सो ते तुम्हाला लक्षात आलेलं असेल. तसंही मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा सांगितलेलं आहे, जेणेकरून जरी बायचान्स तुम्ही कुणी नवीन शिकत असेल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन सहज बनवता येईल. ठीक आहे. सो चला मग असं नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. तर चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.